नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा सुरू. 16 जिल्ह्यातील 48 लाख शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा. तर शेतकरी मित्रांनो, त्या संदर्भात आपण घेऊया सविस्तर माहिती जाणून. त्याच अगोदर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने पीक विमा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा केली असून राज्यातील 16 जिल्ह्यांमधील 48,12,000 शेतकऱ्यांच्या खात्यात 1,38 कोटी रुपये थेट जमा केले जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, ही रक्कम 1 जून 2025 पासून वितरित करण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली होती. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश पावसाळ्याच्या खंडामुळे या भागात पिकाचे नुकसान झाले आहे. तर शेतकरी मित्रांनो, त्यामागील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देणे हा आहे. तर शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय निधीचे तर शेतकरी मित्रांनो, या दुसऱ्या टप्प्यात विमा कंपनीने एकूण 1,09 कोटी रुपयांचे वितरण करण्याचे आश्वासन दिले आहे. तर शेतकरी मित्रांनो, या वाटपात बीड जिल्ह्याने सर्वाधिक निधी मिळवलेला आहे. बीड जिल्ह्यातील 7,70,574 कोटीसाठी 241.41 कोटी रुपयांचे मंजूर करण्यात आलेले आहे. तर इतर प्रमुख जिल्ह्यांमध्ये वाटप तर आहे. तर ते कोणते कोणते जिल्हे आहेत ते बघूया. तर शेतकरी मित्रांनो, चला तर घेऊया जिल्हे कोणते आहेत ते बघून. तर शेतकरी मित्रांनो, नाशिकमध्ये 3.50 लाख शेतकऱ्यांना 155.44 कोटी रुपये. तर शेतकरी मित्रांनो, दुसरा म्हणजे अहमदनगर 1.31 लाख शेतकऱ्यांना 160.28 कोटी रुपये. तर जालनामध्ये 3.70 लाख शेतकऱ्यांना 160.48 लाख. तर शेतकरी मित्रांनो, 2.19 लाख शेतकऱ्यांना 244 कोटी रुपये. सोलापूर 1.58 कोटी शेतकऱ्यांना 111.48 कोटी रुपये. 1.78 लाख शेतकऱ्यांना 93.29 कोटी रुपये. तर सोलापूर, नागपूर, परभणी, सातारा, बुलढाणा, जळगाव, अमरावती आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या नुकसानीकरता निधीचे वाटप केले जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, या वाटचालीला प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. योजनेचे फायदे आणि अंमलबजावणी. या योजनेमुळे केवळ आर्थिक मदतच मिळणार नाही, तर शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पुन्हा पेरणी करण्यासाठी बळ मिळावे. सरकारने यापूर्वीच नुकसानीची भरपाई म्हणून 25% रक्कम अधिसूचना जारी झाल्यानंतरच 21 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे निर्देशन दिले होते. तर शेतकरी मित्रांनो, आणि त्यानुसार ती रक्कम दिली गेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अधिकृत पोर्टलवर जा. पंतप्रधान पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटच्या अर्ज स्थिती तपासा. तर शेतकरी मित्रांनो, आता त्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर माहिती भरा. तुमचा अर्ज क्रमांक किंवा पावती क्रमांक आणि कच्चा कोड काढून टाका. तर शेतकरी मित्रांनो, त्यावर क्लिक करा. राज्य सरकारच्या वेबसाईटवरती ही यादी तुम्ही महाराष्ट्र कृषी विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन जिल्हा आणि पिकांनुसार असलेली यादी तपासू शकतात. तर शेतकरी मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले बँक खाते अद्ययावत ठेवावे आणि आवश्यक कागदपत्रे, उदाहरणार्थ आधार कार्ड, 7/12 उतारा, बँक पासबुक तयार ठेवावीत. अधिक मदतीसाठी तुम्ही तुमच्या स्थानिक कृषी अधिकारी, बँक शाखा किंवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.